हॅलो, वेलकम टू PLR डायरीज. आज आपण एक केस डिस्कस करणार आहोत जे थोडंसं रोमांचित आहे, थोडंसं हॉरर पण आहे. तर बी रेडी. ही केस आहे एका मुलीची जी विदेशात राहत होती. माझी क्लायंट आहे, तिला आपण प्रिया नावाने संबोधित करूया. प्रियाचा मला अचानक एक दिवशी कॉल आला. तिला कुणाकडनं तरी माझा नंबर भेटलेला आणि अचानक तिने बोलायचं सुरुवात केली. खूप घाबरलेली पण होती. ती म्हणायला लागली की आज माझं माझ्या नवऱ्याबरोबर खूप जास्त भांडण झालं. मी काही वर्षापूर्वीच लग्न करून इथे आलेली आहे हाँगकाँगला आणि सगळं व्यवस्थित होतं, पण काही काही गोष्टींवरनं नॉर्मल वादविवाद होतात. पण आज एक विचित्र घटना घडली. आज भांडताना मी नव्हते. मला असं वाटत होतं की माझ्या आतून कोणीतरी दुसरं बोलत आहे असं प्रिया मला सांगत होती. तर मी विचारलं, एक्झॅक्टली काय होतं आहे तुझ्याबरोबर? तर ती म्हटली की मला असं वाटत होतं मी माझ्या शरीराच्या बाहेर आहे आणि कोणतरी दुसरंच माझ्या जागेवरनं बोलतं आहे, माझ्या नवऱ्याला भांडत आहे आणि मी बाजूला उभी राहून बघते आहे. आणि अशा विचित्र घटना माझ्याबरोबर बऱ्याच वर्षापासून घडत आहेत, लहानपणापासून. मला कळतं आहे तसं मला सारखं जाणवतं आहे की माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे, माझ्या आसपास कोणीतरी आहे, शाळेमध्ये माझ्यासोबत कोणीतरी असतं. कंटिन्यू मला सोबत आहे ना कोणीतरी असल्याचा भास होतो. पण जेव्हापासून मी इकडे आले आहे हे हाँगकाँगमध्ये, तेव्हापासून तर या गोष्टी अतिशय वाढल्या आहेत. आणि तेव्हा तर मला असं दिसायला लागतं कोणती तरी शॅडो इथे तिथे चालती आहे, माझ्यासोबत आहे. रात्रीला मला असं वाटतं की माझ्यासोबत कोणीतरी आहे. खूप विचित्र अनुभव आहे आणि इथे हाँगकाँगला आल्यापासून ह्या गोष्टी खूप जास्त वाढल्या आहेत असं ती मला सांगायला लागली. तिच्या हिस्ट्रीवरनं लक्षात आलं आता पास्ट लाईफ रिग्रेशनच करावं लागेल. तर आमचं ठरलं पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं. आणि मला असं जाणवलं की पास्ट लाईफ रिग्रेशन करताना ही खूप पटकन पास्ट लाईफमध्ये गेली. आणि गेल्या गेल्या हिने पाहिलं हिचं घर खूप सुंदर होतं, आई वडील खूप जास्त प्रेम करत होते हिला. ही खूप एकुलती एक होती, नाजूक पण होती शरीराने, मनाने पण थोडंसं घाबरायची. अंधाराला घाबर, उंचाला घाबर, त्यामुळे हिला खूप प्रोटेक्ट करून ठेवलेलं आईवडिलांनी पण. आणि त्याचबरोबर जेव्हा शाळेत वगैरे जायला लागली, मग एक मैत्रीण भेटली हिला लहानपणापासूनच, जी खूप डॅशिंग होती, जी खूप प्रेम करत होती हिच्यावरती आणि प्रत्येक गोष्टीतून हिला वाचवायची. बाहेर म्हणजे ती प्रोटेक्ट करायची हिला, अशा टाईपचा ह्यांचा संबंध होता. असंच करत करत ह्या दोघी एकत्र मोठ्या झाल्या, प्रिया आणि ही तिची मैत्रीण. आणि साधारण 14-15 वर्षाची असताना ह्यांचं पिकनिकला जायचं ठरलं. शाळेची पिकनिक होती आणि ह्या दोघी तयार वगैरे होऊन गेल्या पिकनिकला. पण तिकडे अकस्मात एक दुर्घटना घडली ज्याच्यामध्ये प्रियाच्या मैत्रिणीचा हात तिने धरलेला होता प्रियाने आणि ती घसरून डोंगरावरनं खाली पडली. आणि पडताना तिचा हात प्रियाच्या हातात होता. ती वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्याकडनं ते झालं नाही. ती घाबरट होती, तिला वाचवणं झालं नाही कारण ती उंचाला घाबरत होती आणि तिच्याकडनं चुकून तिच्या मैत्रिणीचा हात सुटला गेला आणि त्यामध्ये प्रियाच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर प्रियाने ह्या सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःला घेतला आणि ती तशीच जगत राहिली, लो एनर्जीमध्ये, खूप अपसेट. तिचं लग्न वगैरे पण झालं पण ती कधी खुशच राहू शकली नाही. आणि नंतर आम्ही पाहिलं की प्रियाची मैत्रीण पण तिला कधी सोडून जाऊच शकली नाही. प्रियाची मैत्रीण कंटिन्यू प्रियाची त्या जन्मात डेथ होईपर्यंत तिच्यासोबत होती आणि तिला नेहमी तिच्यासोबत राहायची. म्हणून हिला थोडं हेवीनेस वाटायचं, हॅप्पीनेस नव्हतं वाटत. ऑफकोर्स दुसरी सोल जर आपल्या बॉडीमध्ये असली तर आपल्याला कसं काय कम्फर्टेबल वाटतं ना. आणि असंच काहीतरी फील प्रियाला पण होत होतं. त्यावेळेला थोडं अजून जाणून घ्यावं असं वाटलं मला. म्हणून आम्ही तिच्या पास्ट लाईफमध्ये अजून मागे गेलो. तर आम्ही बघितलं ह्यांचे जे ऋणानुबंध होते ते त्या जन्मापासून नव्हते, ते मागच्या अजून जन्मापासून होते.
आणि नेहमी त्यांचा रोल असाच असायचा. ही नेहमी घाबरट असायची आणि तिची मैत्रीण नेहमी प्रोटेक्ट करायची प्रियाची. तर प्रियाला मागचे अजून जन्म काही दिसले. एकामध्ये तिची मैत्रीण तिची आई बनून आलेली होती, कधी तिची मैत्रीण तिची वडील बनून आलेली होती. पण एव्हरी टाईम रिलेशनशिप असंच होतं की प्रियाला प्रोटेक्ट करत होती तिची मैत्रीण. आणि प्रत्येक जन्मात दोघांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. मग आम्ही पाहिलं, जो जन्म आम्ही पाहत होतो त्याच्यामध्ये प्रियाचा मृत्यू झाला आणि ही सोल कधी तिच्यापासून वेगळी होत शकली नाही. नंतर परत इकडे आत्ताच्या जन्मामध्ये तिचा जन्म झाला, तरी पण तिची मैत्रीण तिला सोडून गेलेली नव्हती. प्रियाची मैत्रीण कंटिन्यू तिच्यासोबत होती. जे लहानपणापासून जाणवत होतं ते तिची मैत्रीण होती, जी ऑलवेज तिला प्रोटेक्ट करत होती. आता जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन चालू होतं त्यावेळेला सुद्धा तिची मैत्रीण तिच्यासोबतच होती. आणि मग आम्ही तिच्या सोलच्या कॉन्शियसनेसला बोलवलं आणि तिच्याशी बोलणं केलं. तिला सांगितलं की तुझं हे लाईफ नाही आहे, तुला मुक्ती पाहिजे. आता प्रियाला तुझी गरज नाही आहे. प्रिया तेवढी कमजोर राहिलेली नाही आहे. तिने नवीन जन्म घेतला आहे, नवीन आयुष्य सुरुवात केलं आहे. तू पण नवीन आयुष्य सुरुवात करायचं तुला हक्क आहे. आणि मग तिला तसं समजवून हीलिंग देऊन तिला लाईटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला आणि ती लाईटमध्ये गेलीसुद्धा. पण जाता जाता ती खूप जास्त इमोशनल झालेली होती. तिला प्रियाला सोडूनच जायचं नव्हतं. ती जाता जाता प्रियाला बोलली, प्रिया मी तुझ्यावरती खूप जास्त प्रेम करते, तुझ्यापासून वेगळी मी राहूच शकत नाही आणि मी खूप लवकरच परत येणार आहे, पण ह्यावेळी ह्युमन फॉर्ममध्ये. तुझी बेबी बनून मी 100% तुझ्या आयुष्यात येईल आणि मग तू मला प्रोटेक्ट करायचं बरं का. असं म्हणून ती तिला बाय म्हणून गेली. आणि ही स्टोरी खूप मनाला लागणारी होती की आपण किती ऋणानुबंध बनवून घेतो एखाद्या सोलबरोबर. आणि हेच ना सोलमेट असतात आपले. सोलमेट म्हणजे गरजेचं नाही आहे की प्रेमी प्रेमिका अशा टाईपचं नाही आहे. सोलमेट कोणीही असू शकतं ज्यांचं सोलचं सोल बरोबर नातं असतं. हे आजच्या डायरीतून आपण शिकलो आहे. या PLR डायरीतून आजची जी शिकवण होती ती ही होती की एक मैत्रीसुद्धा एकमेकांबरोबर इतकी घनिष्ठ असू शकते की ती जन्मानुजन्म चालू शकते, है ना. तर तुम्हाला स्टोरी कशी वाटली मला सांगा आणि मला तुमचा फीडबॅक द्या. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.